हाय फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता की आपल्या कारच्या कूलंटची लेवल लोपेक्षा कमी झाली होती, म्हणून आपण ते टॉपअप केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की आपण फुल इथपर्यंत आपण लेवल केलेले आहे कूलंट. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की कूलंटचा रेशिओ 1:3 आहे. तुम्ही ज्या कंपनीचं कूलंट ऑइल घेता त्यावरती रेशिओ मेन्शन केलेला असतो. त्याच्यामध्ये तुम्ही डिस्टिल वॉटर यूज करू शकता आणि इन केस जर तुमच्याकडे डिस्टिल वॉटर नसेल तर नॉर्मल वॉटर यूज करू शकता. तर तुम्ही पाहू शकता की आपण 1 बॉटल आता कूलंटची ओतलेली आहे आणि आता 3 बॉटल आपण पाणी घेणार आहे. तर त्याच्यामधलं 1 बॉटल आपण आता या बॉटलमध्ये टाकलेलं आहे. सर्व आपण एकाच बॉटलमध्ये मिक्स करून घेणार आहोत. नंतर आपण त्या टँकमध्ये टाकणार आहोत. तर ही दुसरी बॉटल आहे. तुम्ही पाहू शकता आपण दुसरी बॉटल त्याच्यामध्ये ओतली आणि आता लास्ट तिसरी बॉटल. तुम्हाला रेशिओ समजला का मित्रांनो? कूलंटचा रेशिओ 1:3 म्हणजे 1% कूलंट आणि 3% वॉटर. तर आता तिसरी बॉटलही आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि आता तुम्ही पाहू शकता की आपण ते मिक्स करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघा आता कूलंट कसं दिसत आहे. हेच कूलंट आपण आपल्या टँकमध्ये टॉपअप करून घेतलेलं आहे फुलच्या लेवलपर्यंत. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित क्लीन करून आपण ते टॉपअप करून घेतलेलं आहे आणि आता ते आपण आपल्या गाडीमध्ये बसवणार आहोत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपली वॅगनर गाडी आहे. त्याचा टँक मी खोलून वरती नेला होता जेणेकरून तो मला क्लीन व साफ करता येईल व्यवस्थित. तो साफ करून मी टॉपअप करून आणलेला आहे आणि आता तो मी इथे फिट करत आहे. तुम्ही पाहू शकता आपण कूलंट टँक जिथून काढला होता तिथे व्यवस्थित फिट केलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता त्याचा जो वरचा जो पाईप आहे कूलंटचा तो आपण लावून आता घेणार आहोत. तो व्यवस्थित फिट बसलेला आहे आणि आता मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपलं कूलंटचं टँक व्यवस्थित बसून झालेला आहे. तो आपण व्यवस्थित फिट केलेला आहे. तर आता तुम्ही पाहू शकता की आपण बघणार आहोत तिकडे. तर पाहू शकता मित्रांनो, रेडिएटरमध्ये याची लेवल आता दिसत आहे तुम्हाला. आता हा लेवल फुल झालेला आहे.